मित्रांनो, हे आपले मित्र आहेत सोमा शिंदे यांनी आपल्याला बोलवलं आहे इथं पंड्याचा खेळ टाकणार आहे ते. तर त्या खेळाची शूटिंग करण्यासाठी बोलवलं आहे. तर आज आपण त्यांच्याच खेळाची शूटिंग करणार आहे. संपूर्ण व्हिडिओ हा मी शूट करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओत मी दिसणार नाही आहे, फक्त आपण यांची शूटिंग करणार आहे. तर पाहूया आपल्याला किती मासे सापडतात त्यांच्या खेळाला ते. डोक्यात पडतो तू. खिचो. हाँ हाँ पड. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पंडीचा खेळ कसा असतो. हे पहा, हा पंडीचा वरचा भाग आहे. याला हे पहा, हा बॉल आहे, म्हणजे पंडित तरंगण्यासाठी हे लावलं जातं. थोडक्यात तुम्ही याला मणी पण म्हणू शकता. याच्यातून दोरी आरपार आहे. आणि पंडीच्या खालच्या भागाला सिमेंटचे मणी असतात, तर शेवटच्या पंड्यांना लोखंडी मणी असतात. आता पूर्ण खेळ सोडलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, कॅमेऱ्यामध्ये आपल्याला दिसतंय का नाही सांगता येत नाही, कारण खूपच लांबून घेतलेला आहे. बघा, पाहू शकता तुम्ही. आणि त्या कोपऱ्यावरती शेवट केलेला आहे. तर आता ओढतोय, साधारण 1-2 तास लागतील पूर्ण खेळ कडेला घ्यायला. तर पाहूया किती मासे सापडतात ते. अडकलंय का तिथं? हा, निघलं. खालीच बसून ओढतो. खालीच बसून ओढतो. ते इथे आहे का पंडित? पांढऱ्या बॉलच्या इकडे आहे का तिथे? बघा मित्रांनो, आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. वड वड आतुला इथे येतो का उचलून? लाल्या उचलून धर. वरती पाय म्हणता तुम्ही जरा धरायला. हा, इकडे इथे उचलला असतं. येऊ का तिकडे? हा, इथं मध्ये म्हणजे या अख्खा जाम भरलेला आहे. शेंड वाढल्यामुळे ते उचलत आहे ना लगेच. तू बरोबर बुडूक ना आधी त्याचेच का वडला आल्या. उचलून धर रे इथं जब्या. हा, इथं या आता जब्या. तू जब्या इथं ये. इथं असं धरून दोन्ही बाजूनी उचलून जाणार. उचलून धर. रवी लाल दिसतं मला. रवीचे लाल बछडे काय बारीक.
अर्धा किलोचा असं. मोठे असं सुपरनीच लागलेले मला हे बघ नाही तर काहीतरी हिंडत राहते का उचलून धर रे उचलून धर तिथून नाही चढायचा जोरात वाढल्यावर ते बघ काय पळालं हळू 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 एकदम सावकाश आतुड्या एकदम सावकाश वड 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 बाद झालं घरी योग लय उचलू नको ओढत ओढत जा तिकडे घेऊन काय गेलं आता ते धडकली फाडलं होतं आता होतं ना मोठं. खालचे बॉल आहे ना ते पानाचे डायरेक्ट पानाच्या वर फेकून बॉल करायला पानाच्या वर फेक ते हातारलेल्या रे मोठा आहे हा गाळदार आहेत ना खाली गाळा गाळता त्यांचा विषयच नाही पान फाटलेलं ना कसं राहील चेक करून हातारलं आपण मांजर कसला आहे ते मांजर बरं चालेल काय नाही राहिले पुढे आणला कडे बघू ना जास्त असतो पानातच ठेवून द्यायचं तिकडे बघ ना तो त्या कोपऱ्यात बघ की नाही नाही एकदम कडच्या कोपऱ्यात बघ पवार तिकडे हा ते नाही त्याच्या खालचं त्याच्या खाली बघा खाली खाली रेशी हा ती वडावर हा एक खाली आहे बरं का इकडला तो एक बॉल खाली हे यार तिथं उचलून धर असं काही वळला येऊ अरे काय नाही बाबा काटा लागायचं रे वाटात गाल्याची बाजू राहू दे तिकडे आग लय होती आग हो ते कापलं तर ते दुखत आहे मारण्याचं हे लागलं तर मग तर पा बाबा रडलो मित्रांनो आपला पंडीचा डाव बाहेर ओढून झालेला आहे आता पण मासे काय आपण बाहेर नाही काढलेले कारण व्यापारी होसपर्यंत थांबणार आहे साधारण 300 किलोच्या आसपास मासे आहे त्याच्यामध्ये चिलापी आहेत कवडस आहे वाम आहे शिंगटा आहे आणि कानोशी आहे आणि 1-2 रोहू पण आहेत पण मासे सध्या आपण पाण्यामध्येच ठेवलेले तर तुम्ही खेळ पाहू शकता त्यामध्ये मासे पण पाहू शकता
डायरेक्ट हे गांज कसं टाकलं आपण त्याच्यात तसं टाकायचं जाऊ दे. खाली घाल ना, घाल खाली, खालून घाल. बस थांब हा, थांब. नाही जाते कडे नाही टाकत. नाही कडे नाही. मोठं येते ना, मोठं येते. नाही किती मासे आहेत तुम्ही तर पाहिलेलंच आहे मित्रांनो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, हे आपले मित्र आहेत सोमा शिंदे. तर यांचं दुकान असतं माशाचं पेरणे फाटा या ठिकाणी. तर हे भीमा नदीमध्ये मासे पकडतात, त्यामुळे त्यांच्याकडे एकदम चांगल्या पाण्याचे मासे असतात. जर कोरेगाव किंवा लोणीकंद या परिसरात कुणाला भीमा नदीचे मासे घ्यायचे असतील तर तुम्ही यांच्या दुकानावरती जाऊन घेऊ शकता. एकदम स्वच्छ पाण्यामध्ये मासे पकडतात. तर यांचा दुकानाचा ॲड्रेस आहे पेरणे फाटा, कोरेगाव पुलाच्या शेजारी.